नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 6 जानेवारी 2025. तर आज संपूर्ण राज्यामध्ये कुठल्याही पावसाच्या शक्यता ह्या नव्हत्या आणि कुठे पाऊस झाला नाही. फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे सटाण्याच्या आसपास, सटाणा आणि नागपूर हा जो मधला पट्टा आहे ते ह्या ठिकाणी पाऊस झाला. फक्त बिजोटे, आखतवाडे, ढोलबारे, खामखेडा, बिलपुरी, सटाणा या भागात पाऊस झाला. साधारणपणे बघा, सध्या जर बघितलं तर तो मायक्रो स्केल कन्व्हेक्टिव्ह रेन म्हणजे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की साधारणपणे कालपासून ते 12 तारखेपर्यंत पावसाच्या शक्यता या आहेत. तर आता 12 तारखेपर्यंत ज्या पावसाची शक्यता आहे तो काही सर्वदूर राज्यामध्ये कुठे होणार नाही. क्वचित प्रसंगी 1, 4, 5, 10 गावात पाऊस होऊ शकतो. तर नाशिक जिल्ह्यामध्ये काल परवा जो पाऊस झाला तर वणीच्या आसपास परमोरी किंवा ज्या परिसरात तो पाऊस झाला, तर आज देखील मी वर सांगितलं, स्क्रीनवर व्हिडिओ बघून घ्या. काही ठिकाणी आज 20 ते 25 मिलीमीटर पाऊस झाला, जोरदार पाऊस कोसळला. तर बघा स्क्रीनवर अॅनिमेशन बघा तुम्ही 4:30 वाजता कशा स्वरूपात त्याच ठिकाणी पाऊस होता. तो काही बाजूला सरकला नाही, मात्र तो कांदा आणि द्राक्ष पिकाचं नुकसानकारक असा पाऊस तो त्या भागात झाला. तर ह्या भागामध्ये बघा नागपूर, सटाणा या भागात तो झाला. कळवणच्या काही गावांमध्ये, सटाण्याच्या काही गावांमध्ये आणि नागपूरच्या आसपास हा पाऊस त्या ठिकाणी झाला. पण 12 तारखेपर्यंत पावसाची शक्यता या आहेत. नंतर मात्र मोठ्या कुठलीही सिस्टीम नाही, मॉडेल आधारित कुठल्याही मॉडेलवर तुम्हाला पाऊस दिसणार नाही. आता सगळे लोक त्या ठिकाणी हँग झाले की कुठंच पाऊस दाखवत नाही मॉडेलवर, हा पाऊस येता कुठून. म्हणून मी जे काल सांगितलं होतं की मायक्रो स्केल कन्व्हेक्टिव्ह रेन असाच असतो की त्या ठिकाणी संपूर्ण ढग दिसत नाही, धुंदकल असं वातावरण असतं आणि ड्यू पॉइंट रात्री जर तो समजा दिवसा जर तो पाऊस पडला नाही तर रात्री संपूर्ण दव पडतं. म्हणजे इतका पाऊस नाही की पाऊस होईल, परंतु तो पाऊस नंतर ते खालच्या ऍटमॉस्फिअर मध्ये ते येऊन रात्रभर दव पडतं. काही ठिकाणी 2 मिलीमीटर इतकं दव पडलं, इतकं जबरदस्त. तो देखील पाऊस हा द्राक्षाला घातक असतो, कांद्याला घातक असतो. तर मित्रांनो बघा, 12 तारखेपर्यंत शक्यता आहे. त्यानंतर वातावरण परत एकदा थंडीमध्ये वाढ होईल. असं अधूनमधून ढगाळ वातावरण होत राहील, परंतु पावसाच्या शक्यता ह्या खूप नसल्या. तर हा मायक्रो स्केल जो पाऊस आहे त्याच्यामुळे आज राज्यात कुठेच पाऊस झाला नाही. फक्त त्या ठिकाणी अॅनिमेशन तुम्ही बघून घ्या की कुठे कुठे कसा पाऊस दिसतो. तर मित्रांनो साधारणपणे बघा, 12 तारखेनंतर पाऊस नसला तरी तोपर्यंत असा क्वचित प्रसंगी एखाद्या ठिकाणी भाग पडल्यात पाऊस होत राहणार. डोंगर पट्ट्यामध्ये थोडी जास्त शक्यता त्या ठिकाणी जाणवते आणि 12 तारखेनंतर ह्या ऍक्टिव्हिटी पूर्ण थांबतील. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या, त्यानुसार कामाचं नियोजन करा. यानंतर मी कांद्याचा व्हिडिओ बनवून टाकतो, तो देखील बघा.